नामाचे चिंतन प्रगट प्रसार नामाचे चिंतन प्रगट प्रसार मसालते कराजे सोडविला माझा स्वामी सोडविला माझा स्वामी निश्चय सोडविला माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा ही दासी केलिया प्रतिज्ञा ही दासी केलिया प्रतिज्ञा ही दासी केलिया गुणदोष नाही पाहत गुणदोष नाही पाहत
नामाचे चिंतन प्रगट बसारा नामाचे चिंतन प्रगट बसारा चालते करा जे ते चालते करा जे ते सोडवे ना माझा सोडवे ना
रत जाए रात भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डलं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधं
अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कडा असो नसो भाव आलो तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मन पंढरी राया हे कृपा दृष्टी पाहे मन पंढरी राया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया आता मज साह्य येथे करावे देवा तुझी घे सेवा सकड गोवा उगवू श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी बरनऊ रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदत्ता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुगडा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानुबाधी क्रोध काम विठला नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे ते दे सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा आणि नामाचं महात्म्य प्रतिपादन करणारा अभंग आहे. अर्थातच जगद्गुरु तुकोबारा या अभंगामधून नाम घेतल्याचा फायदा तुम्हा आम्हाला सांगतात. अभंग कदाचित कानपाठ असेलच. महाराज म्हणतात नामाचे चिंतन प्रगट पसारा
नाम कसं आहे म्हटले नामे प्रगट आहे. मग असाल ते करा जेथे तेथे. आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आपल्याला नाम साधना करण्याचा महाराज आग्रह करतात. महाराज म्हणतात आपण जर ते नामस्मरण केलं तर मग फायदा काय होईल. महाराज म्हणतात सोडविल माझा स्वामी निश्चयसी. मला असं वाटतं थोडा आवाज आता कमी करून घ्या, थोडं शिट्टही मारते नाही का. थोडस काहीतरी थोडीशी साखर वगैरे असेल तर टाका त्याला, म्हणजे गोड येईल तो. मग विठला 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 आता लोक येणार नाहीत ना अजून, पुरुष मंडळी येणारे आले, पहिलाच दिवस आहे, आता काही वाढण्याची शक्यता नाही. आणि थंडीमुळे तसेही बिचारे तसे गारठेल्यात लोक कामातून जायला आहेत. ते काही येण्याच्या मानसिकतेत नाही, जेवढे यायचे होते तेवढे आले. त्यामुळे थोडा आता आवाज कमी करून घ्या. फक्त मी थोडं म्हणायला लागलो की थोडासा विको द्यायचा कामापुरता. आणि पहिला दिवस आहे, तुम्ही थोडं ऍडजस्ट करा, आम्ही थोडं ऍडजस्ट करतो. हा विठला 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 विठला. अतिशय सुंदर असं वातावरण आहे, भव्य दिव्य असा मंडप आहे. आणि पहिल्या दिवसाच्या हिशोबानं पब्लिक सुद्धा खूप मोठी आहे. मागं असणारी आमची गोड अशी टाळकरी मंडळी आहे. गायनाचार्य आमचे मित्र श्री हरिभक्तीपरायण किशोर महाराज आहेत. त्याचप्रमाणे आपल्याच परिसरातील गायनाचार्य आमचे गजानन बुवा आहेत. मृदंगाचार्य महाराजांचा माझा आपलं तुमचं नाव खूप दिवसापासून ऐकून आहे बरं का मी. म्हणजे मी याद काय म्हणतात त्याला ते याद ठेवलेलं आहे, यादगिरी. म्हणजे आमचे यादगिरी महाराज अतिशय सुंदर वाजवतात महाराज. आपल्या परिसरामध्ये फार मोठं असं महाराजांचं नाव आहे. तेही तुमच्या ठिकाणी या सप्ताहाला उपस्थित आहेत. तिकडून बालगोपाल मंडळी आहे, सर्व ही टाळकरी मंडळी, कीर्तनाला आलेली ही सगळी मायबाप श्रोतृ वडगरी सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि कीर्तनाला आपण सुरुवात करूया. खरं तर पहिला दिवस म्हटला की जुळवा असता. मला फोन आला होता, मी त्याच वेळेस म्हटलं होतं. मला वाटले महाराज पहिलाच दिवस आहे, म्हटलं जुळवा आहे का व्यवस्थित. म्हटले खूप जुना सप्ताह आहे आमचा, जुना नवा यात काही नसते. पहिला दिवस तो पहिला दिवस, नवीन लग्न झालं मग पहिलाच दिवस असतो सुनबाईचा. मग तिला घरातले डबे दिसत नाहीत. मग घरात डबे नसतात का हो? असतात ना. प्रत्येकाच्या घरात सामानाचे डबे असतात, पण सुनबाईला दिसत नाहीत. का दिसत नाहीत? तिला माहिती नसते, पहिला दिवस असते नाही का. आणि मग एकदा तिला सराव झाला की मग ते झोपीत जरी असली तरी कितव्या क्रमांकाच्या डब्यात आणि काय आहे हे ती सांगत असते. मग पहिला दिवस आहे, तुम्हालाही थोडं जड जाते, आम्हालाही थोडं जड जाते, पण असू द्या. विठला विठला विठला. भव्य दिव्य अशी श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी पारायण श्रवण आपण या ठिकाणी करीत आहात. आमचे श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य दशरथ महाराज अवचार देगाव महाराजांचा फार मोठा असा दांडगा अभ्यास आहे. आणि मोठ्यांच्या सहवासात राहून आळंदी क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन सद्गुरू भोजने बाबांचा सहवास, साधू संतांचा सहवास त्यांना लाभला. आणि आपल्या अमृतमय वाणीतून ते या ठिकाणी श्रीमद भागवत कथा वाचन करतायत. आपल्याला त्यांच्या मुखातून कथा ऐकण्याचा योग आहे. खरोखर आपण भाग्यवान आहात. तर मग कथाकार खूप सापडतील. कथाकार खूप सापडतील, कीर्तनकार खूप सापडतील, गायक खूप सापडतील, वादक सुद्धा खूप सापडतील. पण संप्रदायावर निष्ठा असणारी कथाकार मंडळी आपल्याला सापडणार नाही. पण महाराजांची वारकरी संप्रदायावर अर्थात सद्गुरूंवर खूप मोठी अशी श्रद्धा आहे. आणि त्यांच्या मुखातून आपण ही कथा श्रवण करतायत. समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने या ठिकाणी मला दिलेलं हे निमंत्रण मोठ्या आनंदात उत्सव आहे. आनंदात असा हा सोहळा पार पडणार आहे. म्हणून सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना आहे, हा सोहळा असाच वाढत जावो. विठ्ठल नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. महाराज म्हणतात नामाचं जर आपण चिंतन केलं, नामस्मरण जर केलं तर परिणाम काय होईल? सोडविल माझा स्वामी निश्चयसी. तो भगवान परमात्मा तुम्हाला संकटातून सोडवेल. सोडविल माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही त्या भगवान परमात्म्याकडून प्रतिज्ञाच करून घेतली की जो भक्त तुझं नामस्मरण करेल मग त्याच्यावरती जर संकट आलं तर तुला त्याला सोडवावं लागेल. पुढच्या चरणात महाराज म्हणतात गुणदोष नाही,
पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय. भगवान परमात्मा भक्ताचे गुणदोष पाहत नाही, मात्र भक्ताच्या अंतकरणामध्ये जर प्रेम असेल तर मग तो भगवान परमात्मा त्याला आकर्षित होतो. गुणदोष नाही पाहत कीर्तनी आणि प्रेमे चक्रपाणी वश होय. महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच आणि रोकडे रोमांच कंठ दाटे. एकदा का त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी प्रेम आलं, प्रेम वाढलं, नामस्मरण जर त्याचं वाढलं तर महाराज म्हणतात त्याला असणारा जो हा संसार आहे तो संसार कसा वाटतो, तर तो संसार कडू वाटतो. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. परमार्थातली अति उच्चतम असणारी अवस्था त्या साधकाच्या जीवनामध्ये येते, पण केव्हा, जेव्हा तो भगवान परमात्म्याचं नामस्मरण करेल तेव्हा. विठ्ठल विठ्ठल म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं काय केलं पाहिजे, तर नामस्मरण केलं पाहिजे. सप्ताहाचा आजचा पहिला दिवस आहे म्हणून नामपर प्रकरणातील अभंग. आज सप्ताहाचे काही अलिखित असे नियम आहेत. पहिला दिवस म्हटला की नामपर घ्यायचा, आज 7वा दिवस म्हटला की मग मागणी मागायची आणि शेवटचा दिवस म्हटला की काला करायचा. म्हणून आजचा हा नामपर प्रकरणातील अभंग आहे. महाराज नाम घेण्याचा आग्रह करतात. नामस्मरणाचाच का आग्रह आहे, कारण जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं ते कर्तव्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. कुठलं कर्तव्य आहे, नामस्मरण त्याने केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, महाराज म्हणतात भगवान परमात्म्याने हा जो नरदेह दिला हा कशा करता दिला, देवे दिला वचनामृत, देवे दिला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भगवान परमात्म्याने हा नरदेह कशासाठी दिला, तर देवे दिला देह भजन गोमटा, मात्र तो या झाला फाटा बाधिकेचा. हा नरदेह आपल्याला भजनासाठी दिला, पण माणसं भजन सोडून बाकी सगळं करतात. भजन सोडून बाकी सगळं माणसाला चालते, पण भजन चालत नाही. एखाद्याने जर म्हटलं अहो चला कीर्तनाला, ते म्हणत असतात व्हा पुढे आलोच. माणसं कीर्तनाला येत नाही कुठपर्यंत, जोपर्यंत घरचे काढून देत नाहीत तोपर्यंत. एखाद्याला म्हटलं माळ घाला, माळ घाला, तो माळ घालत नाही. मग केव्हा माळ घालतो, जेव्हा शेवटचा समय येतो तेव्हा मग म्हणत असतो माळ घाला. पण योग्य त्या वयामध्ये योग्य ती गोष्ट केली पाहिजे. महाराज म्हणतात देह जर भजनासाठी दिलेला असेल आणि अमूल्य अशा प्रकारचा नरदेह जर आपल्याला मिळालेला असेल तर आपण त्याचं भजनच केलं पाहिजे. म्हणून देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा नरदेह जो भगवान परमात्म्याने दिला हा अत्यंत दुर्लभ आहे. नरदेह अत्यंत दुर्लभ आहे. महाराज म्हणतात जगतामध्ये बऱ्याच गोष्टी दुर्लभ शास्त्रकारांनी सांगितल्या, त्यामध्ये नरदेह आहे. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय हा, नाही का, अनेक गोष्टी दुर्लभ आहेत आणि त्यामध्ये मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. हा नरदेह कसं मिळाला, महाराज म्हणतात पावला हा देह कागटाळी नाही न घडो उपाय, घडो आले
घडो पाय घडो आले घडो आले घडो पाय घडो आले घडो आले घडो पाय घडो जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पावला हा देह कागदाडी नाही मात्र न घडो उपाय घडो आले. भगवान परमात्म्याने हा नरदेह दिला. हा नरदेह किती अवघड आहे म्हटले. एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा एवढा तो अवघड आहे. माझी भाषा कळते ना? भाषा कळून राहिली ना तुम्हाला? नाही तर मिस्टेक व्हायची. मी सांगायचं काही आणि तुम्ही ऐकायचं काही, असं व्हायला नको. काय म्हणतात महाराज, एखाद्या आंधळ्याच्या हाती कावळा लागावा त्या पद्धतीनं हा देह आपल्याला मिळाला. पावला हा देह कागटाळी नाही. हाही दृष्टांत कदाचित आपल्याला जर कमी वाटत असेल तर महाराज म्हणतात, आंधळ्याचे हाती धनाची चरवी अघटित घटना घडो आली. तुकोबार आहे, दृष्टांत देतात. एक जण सकाळी उठला. सकाळी उठल्याबरोबर बायकोचं नवऱ्याचं दोघांचं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर हा म्हटला चहा ठेव. ती म्हटली काय हो तुम्हाला दुसरा धंदा नाही का? हा आंधळा होता. आंधळा होता बिचाराला चहा भेटला नाही म्हणून राग ओट्यावर येऊन बसला. ओट्यावर येऊन बसला तेवढ्यामध्ये बायको घरातून आली आणि ओट्यावर बसल्या बसल्या त्याच्या कंबरड्यात एक लाथ मारली. ओट्यावरून खाली पडला. वा, ओट्यावरून जसा खाली पडला याला एवढा राग आला. म्हटले आता अजिबात या घरात थांबायचं नाही. कोण म्हणतो असं? आंधळा. अजिबात घरात थांबायचं नाही. त्याने तशीच चप्पल घातली आणि निघाल्यानंतर सकाळपासून चालत आहे. संध्याकाळपर्यंत एका डोंगराच्या जवळ गेला. तुमच्या गावाशेजारी फार डोंगर आहेत नाही का आजूबाजूला? असाच एका डोंगरावरती गेला. संध्याकाळ झालेली आहे, रात्र झाली. त्या आता कुठं फिरावं रात्रीचं म्हणून त्या डोंगरावर जाऊन बसला. बसल्यानंतर खाली वाघाची याची भीती वाटत होती म्हणून सहज एका झाडावर जाऊन बसला. त्याला असं वाटलं इथं आपण सुरक्षित आहे. तेवढ्यामध्ये काही चोर त्या ठिकाणी आले. एक बँका त्यांनी लुटली होती. बँकेतलं धन घेऊन आले. झाडाखाली बसले. हिसावाटी सुरू झाली. आणि हा म्हणतो हा माझा हिस्सा आहे. तो म्हणतो, दुसरा म्हणतो माझा हिस्सा आहे. तिसरा म्हणतो माझा हिस्सा आहे. आणि आंधळावरून म्हटला चौथा हिस्सा माझा आहे. यांना असं वाटलं एवढी रात्र आहे आणि एवढ्या मोठ्या रात्रीच्या या अंधारामध्ये कोण असेल. घाबरले चोर, निघून गेले. याला आयतच धन सापडलं. तुकोबाराय सांगतात, आंधळ्याचे हाती धनाची चरवे. आंधळा खाली उतरला. त्याने ते गाठोडं बांधलं, डोक्यावर घेतलं. रात्री 12ला निघाला आणि सकाळी 6 पर्यंत कुठं आला? रंगनाथ महाराजांच्या मंदिरात? अजिबात नाही. घरी आला. घरी एवढं मोठं धन घेऊन घरी आला आणि बायकोनं पाहिलं. मै तो आरती उतारू रे, नाही का? बायकोला हरीक झाला. म्हटले बापरे. म्हटले आंधळ काल गेलं सकाळी ना आज सकाळी झालं नाही का? आणि आल्यानंतर काय तर मग सोनं पाहिलं, ते धन पाहिलं, गाठोडं पाहिलं. बायकोनं आतमध्ये घेतलं. म्हटलं या आतमध्ये गेलं. पलंगावर बसवलं. मस्त घट्ट दुधाचा चहा केला. चहा पाजला बाबाला आणि विचारते का हो कसं झालं? म्हटले बघ तू सकाळी मला चहा दिला नाही. मग म्हटले तुला राग आला म्हणून तुम्हाला लाथ मारली आणि मला राग आला म्हणून मी डोंगरावर गेलो. बघ म्हटले योग. डोंगरावर काही चोर आले. त्यांनी हे गाठोडं अर्थात सोनं आणलं. ते मला आता भेटलं. आपलं प्रारब्ध चांगलं आहे म्हणून आपल्याला हे सोनं भेटलं. बायकोनं विचार केला. म्हटले बघा तुम्हाला मी काल लाथ मारली म्हणून एक गाठोडं भेटलं. कसं काय तुमच्या गावात? तुमच्या गावातलं नाही मला माहिती आहे. मग काय केलं बायकोने विचार. म्हटले आजही तुम्ही माझ्याशी भांडा. मग भांडण झालं की ओट्यावर जाऊन बसा. काल म्हटले मी आरामशीर लात मारली होती, आज जोरात मारल्या. जरा मला सांगा तिने किती लाता मारल्या म्हणजे याला धन सापडेल? अजिबात सापडणार आहे. तुकोबाराय म्हणतात, आंधळ्याचे हाती धनाची चरवी
महाराज म्हणतात एकदाच. मग कसं पावला हा देह का गटाडी नाही ना घडो उपाय गडवाले एकदाच. मग एकदाच जर हा नरदेह आपल्याला मिळालेला असेल, जसा आंधळ्याला कावळा सापडला, जसं आंधळ्याला धन सापडलं, त्या पद्धतीनं हा नरदेह आपल्याला मिळाला. मग एवढा असणारा अनमोल असणारा हा नरदेह जर भगवान परमात्म्याने दिला असेल, महाराज म्हणतात हा नरदेह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे भुसावळ सारखा. म्हणजे जंक्शन स्टेशन म्हणजे त्या स्टेशनवरून कुठेही जाता येते. कोण्याही गावचं तिकीट काढलं, रेल्वे स्टेशनवरून त्या स्टेशनवरून जाता येते, तसा हा नरदेह आहे. या देहातून महाराज म्हणतात देव म्हणते ते देवची होती. अर्थातच एक प्रमाण सांगतो तुम्हाला. याची देही याची डोळा हो गुंगीचा सोहळा, हो गुंगीचा सोहळा, हो गुंगीचा सोहळा. याची देही याची डोळा हो गुंगीचा सोहळा, हो गुंगीचा सोहळा, हो गुंगीचा सोहळा. महाराज म्हणतात या देहात आल्यानंतर तो देवही होऊ शकतो आणि या देहात आल्यानंतर तो राक्षस सुद्धा होऊ शकतो. अहो या देहाची इच्छा स्वर्गाधिक देव करतात. का करतात? कारण त्यांना मुक्त व्हायचं आहे. मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. नारायण नामे हो जीवन मुक्त. महाराज म्हणतात स्वर्गातले देव सुद्धा या देहाची इच्छा करतात. का करतात? कारण या देहातून मुक्त होता येतं म्हणून करतात. विठ्ठल विठ्ठल एवढा अनमोल असणारा हा नरदेह आहे. म्हणून महाराज म्हणतात आपल्याला नरदेह मिळाला ना, मग काय करा तर तुम्ही नामस्मरण करा. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. पण तुमचा आमचा स्वभाव आहे आपण सगळं करू, पण संतांनी सांगितलेलं तुम्ही आम्ही केव्हाच ऐकलेलं? संतांनी सांगितलं नामस्मरण करा, आपण केव्हा नामस्मरण करीत नाही. साधू संत सांगतात कथेला या, सत्संग करा, आपण ते करत नाही. पण जे करायचं नाही ते केल्याशिवाय राहत नाही. कधी कोणा साधूने सांगितलं का दारू प्या? सांगितलं का? अजिबात नाही. पण माणसं पेल्याशिवाय राहत नाही. उलट साधू सांगतात की दारू प्यायची, दारू गांजा मत पिया अक्कल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. आता हे प्रमाण तुम्हाला समजणार नाही, कारण तुमच्या गावात कोणी दारू पीत, तुमच्या गावात दारूचं नावही माहित नाही. म्हणजे हा विषय घ्यायला परवडत नाही. काय म्हणतात महाराज? अरे साधू संत सांगतात दारू घ्यायची, पण माणसं घेतल्याशिवाय राहत नाही. साधू सांगतात नामस्मरण करा, पण माणसं नामस्मरण करीत अजिबात नाही. म्हणजे संतांनी जे सांगितलं ते करायचं नाही आणि बाकी सगळं करायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात जो मनुष्य दारू पितो, जो मनुष्य जुगार खेळतो, मग त्याला नरकाकडे अर्थातच नरकाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे असतात. म्हणून त्या गोष्टी करायच्या नाहीत. आपल्याला समाधान पाहिजेत असेल, सुख पाहिजेत असेल, मग आपण नामस्मरण केलं पाहिजे. हा नरदेह नामस्मरण करण्यासाठी दिला. आणि दुसरा मुद्दा, या देहाचा भरवसा नाही म्हणून नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणतात तुम्ही आम्ही केव्हा मरू काही सांगता येत नाही. हो अनेक जण गेले, अनेक जण गेल्या, बघता बघता गेले, बघता बघता गेले. महाराज तर असं म्हणतात, आजा मेला पंजा मेला, बाप म्हसना गेला, ओ देखत देखत ना तू, पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. महाराज म्हणतात अरे अनेक नाही मोर आले अवतारा,
काय हो येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासी येथे नाही उरो आले अवतार ओ देवाला सुद्धा जावं लागलं भगवान प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला त्यांना सुद्धा जावं लागलं भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला त्यांना सुद्धा जावं लागलं अर्थातच हा मृत्यू लोक सोडावा लागतो मग देवाला जर जावं लागत असेल तर तुम्ही आम्ही काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही पण माणसं घमेंड एवढी करतात या जीवनाचे अर्थातच काही लोकांना असं वाटतं की आपल्याला मरावंच लागत नाही पण प्रत्येकाने आम्ही आळंदीला शिकत असताना आमचे गुरुजी सांगायचे की माणसाने अर्थातच मरणाची वाट पाहिली पाहिजे काय केलं पाहिजे वाट पाहिली पाहिजे वाट मरणाची तयारी करून ठेवली पाहिजे म्हटले आपली वडकटी बांधून ठेवली पाहिजे माणसाना वडकटी जर बांधून ठेवली मग तो रिकामे कामं करणार नाही माणसाला वाटतं आपल्याला मरावंच लागत नाही म्हणून हा खटाटोप आहे विठ्ठल 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 सांगता क्षणभंगोर नाही भरवसा भारी सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा रे हुशार थोरा एवढं जागा राम राम स्मराधी महाराज म्हणतात या देहाचा भरोसा नाही मग या देहाचा भरोसा जर नसेल तर तुम्ही काय करा राम राम स्मराधी कबीरदासजी महाराज म्हणतात हा देह कसा आहे येतन है जंगल की लकड़ी आग लगे जल जाए येतन है कागज की पुड़िया हवा चले उड़ जाए ये शरीर भोजन है काल का खावत है दिन रात रे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना गवाया रे भजमन नारायण रे भजमन नारायण कबीरदासजी महाराज म्हणतात हा देह कसा आहे म्हटलं देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल अहो तो काळ आपली वाट पाहतोय वाट हो घडी 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 काळ वाट याची पाहे घडी 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 काळ वाट याची पाहे वाट याची पाहे घडी 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 काळ वाट याची पाहे घडी 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 काळ वाट याची पाहे घडी 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 काळ वाट याची पाहे वाट याची पाहे घडी 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 काळ वाट याची तो काळ आपली वाट पाहतोय मग या देहाचा भरोसा नाही कोण केव्हा संपेल अजिबात भरोसा नाही एका कुंभाराचा क्या भरोसा है क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं किसी का क्या भरोसा
जिंदगी का आप रहते नहीं बात करे क्या भरोसा रुक जाएगी चलते चलते रुक जाएंगे चलते चलते रुक जाएंगे चलते चलते रुक जाएंगे चलते चलते कब निकल जाएगा कब निकल जाएगा कब निकल जाएगा क्या भरोसा क्या भरोसा जिंदगी बात देते सास रुक जाएगी चलते चलते. तुम्हाला महाराज पहिला दिवस सप्ताहाला पिटणारा मरणाचं सांगून राहिले नाही का. अहो तुम्ही 8 दिवस सप्ताहाला आले पाहिजे म्हणून 8 ठास आहे. तुम्ही 8 दिवस सप्ताहाला आले पाहिजे. नाही तर माणसं एवढे चैनी आहेत. थंडीचे दिवस आहेत आणि बघा आताही सुद्धा मंडपामध्ये एवढे शांततेत आले बा लोक, शोटर वगैरे घालून, कानाला टोपी नाही का. म्हणजे सगळ्या देऊळगावाची थंडी याच्यावरच पडली. बघा आमचे टाटागिरी आहे का कोणी शोटर घालेल, आहे का इकडे कोणी. पाय लहान लहान पोरा मोचे पायात नाहीत, काही बिचारे तसेच उभे आहेत. आणि टेरिकॉटचे कपडे आहेत, थंडेगार पडतात पण तरी ते उभे राहिले आणि बसलेले बा. म्हणजे सगळ्या गावाची थंडी याच्यावर येऊन पडली. माझी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, उद्या काय करायचं माहिती आहे का. गोधड्या आहेत ना आपल्या घरी, वाकड वाकड वाकडच म्हणतात ना त्याला. भागा भागात वेगवेगळी पद्धत आहे. पुणे जिल्ह्यात गेलो तर आपण गोधड्या म्हणतो. ते वाकड काय करायची उद्या सगळ्यांनी पुरुष मंडळी घरी सांगायचं आजीला की ते धुवून ठेव. कशासाठी, उद्या कीर्तनात न्यायचं आहे म्हणा मला वाकड. मस्त एक वाकड आणायची, उशी आणायची. थंडी वाजली तर अंगाला गुंडाळायची, झोप आली तर उशी टाकली की झोपले. टेन्शन घ्यायचं नो टेन्शन, कीर्तन आहे घ्यायचा अजिबात. नाही तर मग घरचा राग कीर्तन करावर नाही काढायचा. काही लोक घरी बायकोसोबत भांडणं करून येतात आणि कीर्तनात बसतात असे नाही का. पोटाली गोवारे नाही तुकोबा राय सांगतात. त्याच्याकडे पाहिलं म्हणजे टाइम विचारायची गरज नाही. टाइम अजिबात विचारायचं नाही. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तसंच समजतं 12 वाजले म्हणून. मग तुकोबा राय म्हणतात थोडी लिगोवरी आणि तैसा दिसे तोंडावरी नाही का. कीर्तनाला यायचं पण प्रसन्न यायचं. प्रसन्न का कीर्तनाचं काही पैसे वगैरे घेतात काही लोक तुमच्याकडून. पैसे घेतात का प्रवेश फी? अजिबात नाही. फ्री सर्व्हिस आहे सगळी नाही का. या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे. खाली चटई आहे बसण्यासाठी, वरती मंडप आहे, लाइटिंग आहे, साऊंड सर्व्हिस आहे, चांगले गाणारे आहेत, चांगले वाजवणारे आहेत, आनंद आहे नाही का. मग या आनंदामध्ये आपण सुद्धा तो आनंद द्विगुणित व्हावा याच पद्धतीनं घरून आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात मरण प्रत्येकाला आहे पण मरणाची तारीख ठरलेली नाही. एका कुंभाराचं गाढव आजारी पडल्यानंतर कुंभारानं त्या गाढवाला घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब गाढव आजारी पडलं. म्हटले खूप कामाचं आहे, याच्याशिवाय माझं अजिबात भागत नाही. म्हटले एकाच दिवसात दुरुस्त होईल असं काहीतरी करा. डॉक्टर सुद्धा शिकलेला होता चांगला, करोनाच्या काळात MBBS झालेला होता. डॉक्टरने काय केलं, म्हटलं ठीक आहे आणा तुमचं गाढव आणलं. पण विचार केला म्हटलं आता या गाढवाला गोळ्या कशा द्यायच्या, कारण ते गाढव आहे. माणसं गोळ्या घेत नाहीत, गाढव कसं घेईल. पण डॉक्टरने विचार केला म्हटलं काही करून गाढवाला गोळ्या द्यायच्या. मग कुंभाराने म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही उदळ घ्या, तुम्हीच गोळ्या लिहून द्या, तुम्हीच गोळ्या आणा आणि तुम्हीच गोळ्या द्या नाही का. मी म्हटले काहीच करणार नाही. डॉक्टरने युक्ती केली, एक पाईप घेतला. पाईप घेतल्यानंतर गाढवाच्या तोंडात टाकला. पण गाढव सुद्धा हुशार होतं, ते तेवढं गावचं होतं.
हुशार होता नदी काठचं, त्याने खालून जीभ लावली. कशाला? त्या पाईपला खालून जीभ लावली. डॉक्टर हुशार होता, डॉक्टर म्हणले याने जीभ लावली का? डॉक्टरने काय केलं, त्या पाईपाला वरून तोंड लावलं. कशासाठी? प्रेशर द्यायला. प्रेशर, हा, फुंकर मारण्यासाठी वरून तोंड लावलं. गाढवाने जीभ काढली आणि फुंक मारले. सगळ्या गोळ्या डॉक्टरच्या पोटात. डॉक्टर लंबा झाला, लंबा. डॉक्टर जिवंत राहिला नाही. जिवंत राहण्यासाठी कोण गेलं होतं? गाढव. गाढव गेलं होता. गाढव मरणाच्या दारात होतं. गाढव मरणार होतं, पण मेलं कोण? डॉक्टर. का मेला? कारण या देहाचा भरवसा नाही म्हणून. महाराज म्हणतात या देहाचा भरवसा नाही, या देहाचा भरवसा. अर्थातच देहाचा जर भरवसा नसेल, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, ओ दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मग या देहाचा भरवसा नाही म्हणून नामस्मरण करायचं. विठ्ठल 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 मग महाराज म्हणतात नामस्मरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अट नाही. नामस्मरण जर करायचं असेल तर काही वेगळी साधना करण्याची गरज नाही. महाराज म्हणतात तुम्ही कोण्याही ठिकाणी असा, कुठेही असा, कोण्याही अवस्थेत असा, त्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करू शकता. अभंगाचं पहिलं चरण. माझे चिंतन सोडविल माझा. नामाचे चिंतन प्रगट पसारा. महाराज म्हणतात नाम एक प्रगट आहे, व्यापक आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना हुनी वाढ नाम आहे. नाम हे व्यापक असल्यामुळे महाराज म्हणतात असाल ते करा जेथे. तुम्ही कोण्याही ठिकाणी करा, कुठंही करा आणि केव्हाही करा. का करायचं? कारण नामामुळेच जीवनाची शुद्धता आहे. नामामुळेच, अर्थात भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपण नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल
परमात्म्याने आपल्याला जे श्वास दिले, आपल्याला जो श्वास दिला ना, आपल्याला हे श्वास मोजून दिले, मोजून ना. प्रत्येक दिवशी आपण 21,600 वेळेला श्वास घेतो. किती वेळेला? माझी भाषा कळते ना तुम्हाला? 21,600 वेळेला. कोणाला जर कमी जास्त वाटत असतील, उद्या सकाळी 6 ला बसायचं आणि मोजत राहायचं. कमी जर भरले तर मला सांगा, जास्त भरले तरी सांगा. 21,600 वेळेला. मग यामध्ये काही कमी नाही आणि जास्त सुद्धा नाही. आणि ज्या दिवशी माणसाचे दिलेले श्वास संपतील, महाराज म्हणतात त्या दिवशी हा देह त्याला सोडावा लागेल. मग प्रत्येक श्वास जर भगवान परमात्म्याने दिलेला असेल, मग श्वास श्वास पर श्वास श्वास पर कृष्ण भजे, रीता श्वास न कोय, ना जाने इन श्वास की आवन होय न होय. अर्थातच भगवान परमात्म्याने जर आपल्याला श्वास मोजून दिलेले असतील, मग प्रत्येक श्वासापरत आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू मैं सीताराम, हे पंजाबा बंदा मैं तेरा राधे श्याम. सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू मैं सीताराम. भगवान परमात्म्याचं नामस्मरण श्वास श्वास पर कृष्ण भजे, रीता श्वास न कोय, ना जाने श्वास की आवन होय न होय. म्हणून प्रत्येक श्वासापर्यंत आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण कोणाचा शेवटचा श्वास कोणता असेल हे अजिबात सांगता येत नाही. आणि महाराज म्हणतात, शेवटच्या समयाला जर त्या देवाचं नाम मुखाले आलं तरच तो भगवान परमात्म्याच्या धामाशी प्राप्त होईल. तुकोबाराय म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही. नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अर्थात शेवटच्या समयाला जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपल्या मुखाला आलं, पण ते येण्यासाठी आपल्याला दररोज त्याचा सराव करावा लागेल. दररोज त्याचा सराव करावा लागेल. ते सहज येणार नाही. महाराज म्हणतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. अर्थातच भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर आपल्या मुखामध्ये रोज यावं असं वाटत असेल, मग त्याचा आपण सराव करावा. बघा, घरामध्ये एखादी आजी जर असेल तर तिला शिव्या देण्यासाठी नाही का, सहज जरी बोलली तरी शिवी मुखातून पडते. का पडत असेल? कारण लहानपणापासूनचा सराव आहे तो. दिनरजनी हाची धंदा. नेहमी जर तेच कार्य आपल्याकडून होत असेल मग ते सहज होत असते. महाराज म्हणतात, दिनरजनी हाची धंदा. म्हणून नामस्मरण आपण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, ते नामस्मरण प्रगट आहे, व्यापक आहे. आणि ते नामस्मरण जर आपण केलं तर त्याचा फायदा काय होईल, तर आपल्यावरती आलेल्या संकटातून अर्थात तो भगवान परमात्मा आपल्याला सोडवेल. अभंगाचं दुसरं चरण. सोडवे नामाचा स्वामीने सोडवे नामाचा स्वामीने सोडवे नामाचा स्वामीने सोडवे नामाचा स्वामीने. Swami
प्रतिज्ञाए दास केलिया सोडवे नामाचा स्वामीने सोडवे नामाचा स्वामीने प्रतिज्ञाही दासी केलिया स्वामिनिश्चयसी तुकोबराय सांगतात. भक्ताने जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं मग तो भक्त भगवान परमात्मा काय करेल तर भक्तावरती आलेल्या संकटातून तो त्याला सोडवेल माझा स्वामिनिश्चयसी. का सोडवेल? कारण भक्ताने भगवान परमात्म्याकडून तुकोबराय म्हणतात आम्ही अशी प्रतिज्ञाच करून घेतली जो तुझं नामस्मरण करेल त्याला तुला या संकटातून सोडवावं लागेल. आणि सगळ्यात मोठं कोणतं संकट आहे आपल्यावरती ते आहे संसाराचा. संसाराचं फार मोठं संकट आहे. तुम्हा आम्हाला जरी वाटत नसलं पण बघा महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. संसारातल्या सुखाचा जर आपण विचार केला तर संसारामध्ये सुख कमी आणि दुःखच जास्त आहे. सुखाची समाधानाची प्राप्ती नाही मात्र दुःख भरपूर आहे. मग एवढा मोठा असणारा संसार महाराज म्हणतात त्या संसारातून सुद्धा तो भगवान परमात्मा तुम्हाला सोडेल. पण केव्हा? जेव्हा त्या भगवान परमात्म्याचं आपण नामस्मरण करू तेव्हा. विठ्ठल विठ्ठल आम्हाला संसार सोडावा वाटतो. तुम्हा आम्हाला हा संसार अर्थातच या संसारातून दूर जावंसं वाटतं पण संसार आपल्याला सोडत नाही. भय वाटे पर न सुटे हा संसार तुकोबराय म्हणतात. एखाद्याला संसाराची भीती वाटते पण संसार सुटत नाही. दोघं पती पत्नी सकाळी सकाळी भांडणं झाले. भांडणं झाल्यानंतर याने सांगितलं चहा ठेव ते म्हटली ठेवत नाही. याने म्हटलं चहा ठेव ते म्हटले काय हो सकाळी सकाळीच उठले लागले भांडायला. हे का तुम्हाला हॉटेल वाटलं का? काय म्हणते ती बाई? हे का तुम्हाला हॉटेल वाटलं का? त्याला राग आला तसा सुटला आणि हॉटेलमध्ये गेला. कशासाठी? चहा घ्यायला. हॉटेलमध्ये गेला. हॉटेलवाल्याला म्हटलं हे चहा ठेव. हो दिवाबत्ती करत होता अगरबत्ती लावत होता. तो अगरबत्ती लावता लावताच म्हटलं का रे म्हटले सकाळी सकाळी याला तुला काही बायको वाटली का? बायको काय म्हणते? हॉटेल वाटली का? हॉटेलवाला काय म्हणतो? बायको वाटली का? म्हटलं आता अजिबात चहा घ्यायचा नाही. सोडला म्हटले चहा. आला घरी पहिला सांगू लागला बघ म्हटले तुझ्यामुळे माझा अपमान झाला. सकाळी सकाळीच हॉटेलवाला मला बोलला आणि आता जर तू बोलशील तर मी घर सोडून निघून जाईल. कोण म्हणतो? हा देऊळगावचा. तुमच्या गावचा नाही म्हणा. तुमच्या गावातले चांगले माणसं आहेत नाही का? चांगला चिकाटीनं संसार करतात. ते अजिबात असे कामं करणार नाहीत. म्हटलं अजिबात आता मी घरात राहणार नाही. दररोज ती जर थोडीशी बोलायला लागली की हा म्हणायचं मी घर सोडून निघून जाईल. 8-10 दिवस झाले बाई वाढली. बाईला असं वाटलं हा जर गेला तर कोणाच्या तोंडाकडे पाहायचं नाही का? बिचारा म्हटले गेला नाही पाहिजे म्हणून एका आजीबाईकडे गेली. आजीबाई म्हणू लागली काय का खूपच बारीक झाली. म्हटले जेवण खाऊन करत असतं का नाही? ते म्हणले काय सांगावं एवढं टेन्शन आहे. म्हटले तोंडातून शब्द जरी काढला तर मालक म्हणतात घर सोडून निघून जाईल. आजी सुद्धा पॉवरफुल होती. आजी म्हटली आता जर त्याने म्हटलं घर सोडून निघून जाईल तर सांग जा म्हणा घर सोडून. ते म्हटलं खरंच गेला तर? ते म्हटले जाणार नाही. आमचंही माथार असंच म्हणत होतं पण अजून गेलं नाही. म्हणले अजिबात जाणार नाही. ते म्हणले गेला असतं म्हणे घाबरू नको दुसरा करून दे. विठाला आजीनं चार्जिंग बॅटरी फुल करून टाकली. किती टक्के? 100% गेली बा चार्जिंग. आली बाई घरी बुवाचं तेच दररोजचं घरानं. बघ म्हणले आता जर एक शब्द बोलशील तर घर सोडून निघून जाईल. बाईची चार्जिंग फुल झालेली होती. बाई म्हणली अजिबात थांबू नका सोडा म्हटले घर. जा कुठं जायचं तर. आता याचाही स्वाभिमान दुखावला. याला असं वाटलं आता जर गेलो नाही तर आपला अपमान होईल. याने गुंढाटलं बा कपड्या. निघाला घराच्या बाहेर.
घराच्या बाहेर निघाला, गेला. मग आता कुठं जायचं? गेला एका डोंगरावरती गेला. त्या ठिकाणी काही साधू मंडळी तपश्चर्यासाठी आलेली होती. साधना चालू होती. हा गेला, साधूच्या पाया पडला. म्हणले साधूबा, म्हटले बोला. म्हणले मला संन्यास घ्यायचा. म्हटले का संन्यास घ्यायचा रे? म्हटले मला बायको बोलली. साधू हुशार होते. साधू म्हटले बायको बोलली म्हणजे वैराग्य होत नसतं. मग म्हटले ते वैतागवाडी आहे. बायको बोलली म्हणजे वैराग्य होत नाही. तू गुपचूप घरी निघून जा. गावात सप्ताह चालू आहे, 2 टाइम जेव. इकडे काही रिकामे कामं करत बसू नको. पण हा म्हणला, हा ऐकायला तयार नाही. हा म्हणला नाही मला संन्यासच घ्यायचा. काही करा पण तुमच्या टोळीत मला सामील करून घ्या. साधू उठले, त्याच्या अंगावरचे कपडे काढले आणि झाडून टाकले. भगवे कपडे दिले घालायला. आता साधूच व्हायचं म्हटल्यावर भगवे कपडे घातले. सकाळपासून 11 वाजले, 12 वाजले आणि मग जरी झाला संन्यासी आणि माध्यान्नाशी 2 वाजले. 12 वाजले. याला भूक लागली. मग भूक लागल्यानंतर साधूला म्हणू लागले, काय हो साधूबा 12 वाजले. म्हटले काहीतरी खायला द्या. साधू म्हटले बघ गड्या, आता आपण जंगलात आहो, डोंगरावर आहो. मग साधूचं लक्षण काय? म्हणे पाहुणिया झाडे, वर पडोनी पाला आणि खाऊनी विठ्ठला आडवावे. म्हणजे एखादं चांगलं हिरवगार झाड पा, त्या झाडाचा पालावर म्हटले त्याचे लाडू तयार कर. 1 तू खान, 2 आम्हाला दे. हा म्हटला घरी बायकोचा मार खायला पुरला, पण लाडू खायला पुरले नाहीत. याने ते लाडू तयार केले, कसे बसे साधूने ते खाल्ले. पण याच्या काही तोंडातून, अर्थातच याच्या काही घशाच्या खाली लाडू उतरत नव्हता. याने तो लाडू तसाच गुपचूप लपून ठेवला आणि संध्याकाळ व्हायची वाट पाहू लागला. संध्याकाळ झाली, गुपचूप डोंगराच्या खाली उतरला. योग असे त्याची म्हैस डोंगराच्या खाली चरण्यासाठी आलेली होती. संध्याकाळ झालेली होती. याने म्हशीची शेपटी धरली आणि अगं म्हशी मला कुठं नेशी. म्हशीची शेपटी धरून घराच्या दिशेने निघाला. म्हैस गेली गोठ्यात आणि हा दारासमोर उभा राहिला. बायको सकाळपासून वाट पाहत होती. सकाळपासून गेलं, अजून नाही आलं. सकाळपासून गेलं, अजून नाही आलं. रात्रीचे 11 वाजले. बाईनं दरवाजा लावला आणि झोपून राहिली. पण तिला काही झोप लागत नव्हती. तेवढ्यात हा आला आणि दारावरती थाप टाकली. जशी थाप टाकली, बाईनं डोळे उघडले. तिनं ओळखलं, आला म्हटले आपला जादूगर. आणि आता हा याने थाप टाकली पण आवाज द्यायला तयार नाही. याला असं वाटत होतं खूप राग गेलो आपण, नाही का. पण मग थाप टाकली. बाईने सहज विचारलं, म्हणले कोण? म्हणे मी. ते म्हणले मी कोण? म्हणे वामण्याचा बाप. हे बाई म्हणे वामण्याचा बाप गेला संन्यास घ्यायले आणि तो एकवचनी आहे, तो येत नाही. हा म्हणे संन्यास गेला मातीत, अगोदर दार उघड. विठाला विठाला संसार सोडा वाटत. संसार सोडून गेला. रात्रीच्या टाइमला घरी आला. तुमची आमची गत कशी आहे? लांबणी घातलेला बैल. कळतो का तुम्हाला? लांबणी घातलेला बैल. लांबणी घातलेल्या बैलाची कंडिशन अशी असते, शेतकरी काय करतो, बैलाचा मालक त्याच्या गळ्यामध्ये दोर बांधतो. एक बाजू त्याच्या तो गळ्यामध्ये बैलाच्या आणि दुसरी बाजू एखाद्या झाडाला बांधून देतो आणि शेतामध्ये त्याला मोकळं सोडून देतो आणि मालक घरी येतो. मग त्या बैलाला कसं वाटते की आता आपण मोकळा, कोणाची औरत गेलं तरी काही हरकत नाही. मग तो बैल पुढे 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 चरत जातो. शेजारचा धोरा येतो. याला असं वाटतं पलीकडच्या औरत जावं. आणि तेवढ्यामध्ये त्याच्या मानेला झटका बसते. का बसते? कारण मालकाने हुशारकी केलेली असते की आपल्या धुऱ्यापर्यंतच दोर गेला पाहिजे, त्याच्या पलीकडे हा बैल गेला पाहिजेच नाही. तसं तुमचा आमचा या तुमचा आमचा दोर, कोणाचा दोर पातूर पर्यंत आहे, कोणाचा वाडेगाव पर्यंत आहे, कोणाचा मुंबई पर्यंत आहे. त्याच्या पलीकडे तो झटका बसला की मग तो किती दूर गेलेला असेल, दोर संपला की तो घरी येतो. विठाला विठाला महाराज म्हणतात असा जो हा संसार आहे, पण याही संसारातून तो भगवान परमात्मा आपल्याला सोडवतो. म्हणून सोडवेल माझा स्वामी निश्चयसी आणि प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा तो आम्हाला सोडवतो. महाराज कोणाला सोडवलं? हो म्हणले गजेंद्राला सोडवलं, नाही का. गजेंद्राला ज्या वेळेला त्या मगरीने पाय धरला, भगवान परमात्मा हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, नाही का. या महाराज म्हणतात तो या पद्धतीनं त्या गजेंद्राला वाचवण्यासाठी आला. द्रौपदीला ज्या वेळेला तिचं वस्त्र ज्या वेळेला हरण झालं त्यावेळेला महाराज म्हणतात त्या ठिकाणी सुद्धा वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले माऊली. काय प्रमाण आहे ते?
कौरवे पांचाळी सभे माझे आणली आणि वस्त्रे हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. महाराज म्हणतात द्रौपदीने धावा केला भगवान परमात्म्याचा. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. हो वेळ का सखया लाभियेला, वेळ का सखया लाभियेला. आणि महाराज म्हणतात भगवान परमात्माला वस्त्र हरणी वस्त्र कैसी झाली माऊली. त्या भगवान परमात्म्याने द्रौपदीचं रक्षण केलं. आणि महाराज म्हणतात तर भगवान परमात्मा भक्तावरती आलेल्या संकटातून त्याला सोडवतो म्हणून सोडवेल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. मग महाराज तो भगवान परमात्मा भक्ताचे गुणदोष पाहतो का? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. गुणदोष नाही पाहते कीर्तनी, गुणदोष नाही पाहत कीर्तनी. ओ गुणदोष नाही पाहत कीर्तनी, गुणदोष नाही पाहत कीर्तनी. हो पाहत कीर्तनी. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा भक्ताचे गुणदोष पाहत नाही. मग प्रेमे चक्रपाणी वश हो. तर भगवान परमात्मा प्रेमाने वश होतो. भगवान परमात्म्याचं भजन जर आपण प्रेमाने केलं तेव्हाच तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावर प्रेम करतो. पण भजन कसं करावं लागेल? प्रेमाविन भज आणि नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचू नये. महाराज म्हणतात भजन जर करायचं असेल तर त्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. आणि प्रेम जर असेल तर माणसं मग थंडी आहे का ऊन आहे का पाऊस आहे का पाहत नाही. काही आताची कंडिशन अशी आहे, लोक पत्रिका पाहून कीर्तनाला येतात. तुमच्या गावात कसं काय? आमच्या गावात तरी असंच आहे. पत्रिकेत मग कोणाचं नाव आहे मग चला कीर्तनाला, नाही तर मग कीर्तनाला यायचं. म्हणजे या ठिकाणी प्रेम राहिलेलं नाही. प्रेम त्याला म्हणतात. कीर्तन कोणाचंही असो, आम्हाला कीर्तनाला यायचं आहे. कथा कोणाची असो, भजन कोणाचंही असो, नामस्मरण कोणाचंही असो, गायक कोण आहे म्हणून मग हरिपाठाला येणारी माणसं भरपूर आहेत. मग महाराज म्हणतात प्रेमाविन भज नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचून काय. अर्थातच प्रेम जर नसेल त्या भगवान परमात्म्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे. कारण त्या भगवान परमात्म्याला जेवढा प्रेमाची जेवढी त्याला गरज आहे, महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा भोकेला आहे. भोकेला
एक प्रमाण आहे. प्रेमाचा मुकेला प्रेमाचा मुकेला महाराज म्हणतात थोर प्रेमाचा भोगेला याला म्हणतात प्रमाण. योग्य वेळी योग्य प्रमाण. तोंडातून शब्द काढला की प्रमाण निघालं पाहिजे. अतिशय सुंदर असे गायक आपल्याला या ठिकाणी मला असं वाटते खूप वर्षापासून महाराजांची सेवा या ठिकाणी नाही का, म्हणजे किशोर महाराज, गजानन महाराज, यादगिरी महाराज अतिशय सुंदर. आता काही काही ठिकाणी जर आपण कीर्तनाला गेलो, आपण एक शब्द म्हटला कीर्तनामध्ये, जर कन्या शब्द आला की मागचे उचलतात. कन्या सासुऱ्यासी जाय. आई शब्द आला की मग आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. एक शब्द आला की उचललंच प्रमाण. काल्याचं कीर्तन होतं म्हटलं येत असे चरित्र केले नारायणी आणि रांगता गोधने राखे जाय. नारायण शब्द आला, मागच्याने सुरू केलं श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्य नारायणाची कथा. त्याला प्रमाण योग्य प्रमाण देणं म्हणत नाही. पण आपले तर सुंदर असे बालगोपाल सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे. नाही तर मग एवढे लहान लहान लेकरं करे तुमचं का वय ऐकायला का कीर्तनाला यायचा नाही का. मस्त थोडंसं खायचं प्यायचं मजबूत व्हायचं आणि नंतर यायचं. एका आजोबाला म्हटलं आजोबा ओ म्हटले माळ घाला. म्हटले महाराज अजून कुठं आमचं वय आहे का. मी त्याला म्हटलं जेव्हा पोरग तुझ्या पाठीवर वय काढेल ना तेव्हा तुझं वय होईल नाही का. पोरानं पाठीवर वय काढले मग समजायचं आपलं वय झालं. आजोबा एक जण आले म्हटले महाराज माळ घाला. माळ घाला. त्याला म्हटलं कसं काय. म्हटले आता दातानं चावता येत. म्हणजे किती हुशार लोक आहेत. दात पडले मग माळ घालायला आले. पण खरं भाग्य असं आहे महाराज, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आणि लेकर कीर्तनामध्ये असणं आवश्यक आहे. आपल्या या कीर्तनामध्ये सुद्धा बरोबर ते पाठीमागं बसले बिचारे. उद्यापासून पुढे बसत जा रे पोरो. लहान लहान लेकरं जर पुढे बसले मग त्यांच्यावरती कुठंतरी एक संस्कार होत असतात, त्यांनाही एक आवड निर्माण होत असते. पण लहान लेकरं असल्यानंतर एक मंडपाची रौनक वाढते. नाही तर मग काही काही गावाला गेलं की पूर्ण म्हातारी मंडळी असतात. म्हाताऱ्यांनी कीर्तनाला येऊ नये असं नाही, पण मग एखाद्या वेळेला कोणाला ऐकायला येत नाही नाही का, ऐकायला येत नाही. आणि मग ऐकायला जर येत नसेल आणि त्या वयामध्ये कीर्तन ऐकण्यात काहीच अर्थ नाही. एकाचे कान गेले, दोघं जण नाही का, एक जण वट्यावर बसलेला आहे, एक जण खाली आहे. खालून जाणारा म्हणतो, दोघांचा संवाद. वट्यावर बसणारा काय राम भाऊ, कानपूर लाईन गेलेली. काय राम भाऊ कीर्तनाला चालले वाटतं. हा खाली चालणारा म्हणतो नाही नाही कीर्तनाला चाललो. वट्यावरचा म्हणतो मला वाटलं कीर्तनाला चालला का. म्हणजे दोघांचं सारखं काहीच बदल नाही, पण ऐकायला येत नाही, बोलावं लागते काहीतरी. मग या कंडिशन मध्ये जर आपण कीर्तन ऐकायला आलो तर मग कीर्तनकार काय म्हणतो हे आपल्याला समजणार नाही. आणि कीर्तनकार काही काही माणसं जर दिसत नसलं डोळ्यानं तर मग त्याला कीर्तनकार सुद्धा दिसणार नाही. विठ्ठल विठ्ठल. भाग्यवंत नटे
हरिकीर्तनात लहान मुलांची संख्या वाढवा. लहान मुलांना पुढे बसू देत चला, पण जास्तही पुढे नका येऊ द्या, कारण लहान लहान मुलं फार चंचल असतात. कीर्तनकाराचं लक्ष ते विचलित करतात. एका गावाला कीर्तनाला गेलो, 2 मुलं आले मंडपामध्ये शिरताबरोबर कीर्तनासाठी गेल्यानंतर पोरं म्हणू लागले, काय हो महाराज तुम्ही आजचे कीर्तनकार का? म्हटले हो गड्या. म्हटले मग तुम्ही जर कीर्तनकार असाल तर माझा एक प्रश्न आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं सांग. तो म्हणला प्रश्न सोपा आहे, पण उत्तर द्यावं लागेल. उत्तर नाही दिलं तर कीर्तन करू देणार नाही. म्हटलं गडा मला येईल तर देईल मी. आपण म्हटले सोपा प्रश्न सांगतो, जास्त कठीण नाही विचार, फक्त उत्तर देण्याची अपेक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल. तो म्हणला महाराज असा एक प्राणी आहे. म्हटले त्याला हाडच नाही. असा एक जीव आहे म्हटले त्याला हाडच नाही. म्हटलं गड्या हाडाचा आणि त्याचा काही माझा एवढा परिचय नाही. मग म्हणले महाराज तुम्ही सांगा हारलो म्हणून. म्हटलं गड्या हारलो, तूच सांग. हो म्हणले सोपा आहे. म्हणे शिदोड. शिदोड्याला असतो का हाड? अजिबात नाही. पण मग हरल्यामुळे तो म्हणला महाराजाचा दुसरा प्रश्न, आता उत्तर द्यावं लागेल. म्हणले असा एक जीव आहे, त्याला म्हटले मासच नाही. त्याला म्हटलं तू हाडाच्या मासाच्या बाहेर निघतो का नाही? तर म्हणलं सांगा. म्हटलं मला हे येत नाही. अहो म्हणले सोपं आहे. म्हणे खेकडा. असतं का त्याला मास? म्हणले अजिबात मास नाही. म्हटलं गड्या बरं आहे तर, पण मग तो तेवढ्यावर थांबला नाही. तो म्हणले महाराज अजून एक प्रश्न, आता जर तुम्ही उत्तर दिलं तरच कीर्तन करायचं, नाही तर कीर्तन करायचं नाही. त्याचं घर शेजारीच होतं, पळत गेला. त्याची आई भजे काढत होती. त्याने झारा घेतला, दरवाजात उभा राहिला. महाराज काय रे? झारा समोर ठेवला. म्हणले सांगा मी कोणा छिद्रातून पाहतोय. विठाला विठाला विठाला. म्हणजे लहान मुलं कीर्तनाला असले पाहिजे, पण जास्तच लहान नसले पाहिजे. म्हणून मुलांना विनंती आहे, उद्यापासून पुढे बसायचं, व्यवस्थित कीर्तन ऐकायचं. आता आजचा पहिला दिवस आहे, थंडीचे दिवस आहेत, तुम्हालाही सराव नाही का? आजपासून आता तुमची लाईन लागली. आणि पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराचं कामच असतं कीर्तनाची थोडी सावरासारव करणे, अर्थातच पत्रवाढी वाढण्याचं काम असतं. पत्रवाढी वाढायची, थोडं पाणी मीठ लिंबू वगैरे वाढून निघून जायचं. मग उद्यापासून तुम्हाला मिष्टान्न येईल. कोणा दिवशी मग जिलेबी असेल, कोणा दिवशी नाही का वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. पण केव्हा? उद्यापासून. म्हणून मोठ्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी यायचं. म्हणलं फार मोठा आहे, पण तो भरला नाही. आता ही मधली भाज्या ठेवली, आपल्या मधली जागा ठेवली, कदाचित नाही का उद्यापासून जागा सुद्धा ही कमी पडेल. म्हणून मोठ्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. सोडविलं माझा स्वामी निश्चयसी, अप्रतिज्ञा आहे दासे केले आम्ही, पण केव्हा गुणदोष नाही. पाहत कीर्तनी प्रेमी चक्रपाणी वश तो भगवान परमात्मा प्रेमाने वश होतो. भाव के वश में है भगवान. भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भूकेला. भगवान परमात्म्याला फक्त प्रेम पाहिजे. प्रेमा त्या भगवान परमात्म्याला प्रेमाची भाषा कळते. शबरी मातेनं भगवान परमात्म्यासाठी साधना केली, नामस्मरण केलं. शबरी मातेला भेटण्यासाठी भगवान परमात्मा तिच्या कुटीमध्ये गेला. महाराज तर असं म्हणतात, दुर्योधन का मेगा मेवा त्यागो साग विदुर घर पाई सबसे ऊंची प्रेम सगाई. भगवान परमात्म्याला सगळ्यात मोठा भाव जो असेल तो प्रेमाचा आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण प्रेमाने केलं पाहिजे. महाराज म्हणतात गुण दोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय विठोबा कुमारी. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. महाराज म्हणतात नामस्मरण जर केलं तर सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही.
आणि गुण दोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश हो. एकदा का त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं मग भक्त कुठल्याही किती मोठ्या संकटात असो कुठल्याही संसारात असो महाराज म्हणतात तो ज्या संसारात राहतो तो संसार त्याला कसा वाटतो अभंगाचं शेवटचं छोटा मन काळो वाटतो प्रपंच तो कमल काढू वाटतो प्रपंच तुका मन काढू वाटतो प्रपंच तुका मन काढू वाटतो प्रपंच तो कमल काढू वाटतो प्रपंच तो कमल काढू वाटतो प्रपंच तुका मन काढू वाटतो प्रपंच तुका मन काढू वाटतो प्रपंच रोकाळे रोमांच प्रेमात रोकाळे रोमांच प्रेमात सोडवे न माझा वालीच सोडवे न माझा वालीच
वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाडे तुकोबराय म्हणतात. जो भगवत भक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, महाराज म्हणतात त्याला हा जो संसार आहे हा कसा वाटतो. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. हा जो संसार आहे, हा जो प्रपंच आहे, हा त्याला कडू वाटतो. कडवा पण कोणाला? नामस्मरण करणाऱ्याला. आणि नामस्मरण जेव्हा तो करेल निश्चितच मग त्याला हा संसार कडू वाटेल. महाराज म्हणतात रोकडे रोमांच कंठदाडे. तुम्हा आम्हालाही हा संसार कडू वाटेल, पण केव्हा? जेव्हा आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू तेव्हा. महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने हा संसार तुम्हा आम्हालाही कडूच वाटतो, पण या संसाराचं खरं स्वरूप आपल्याला अजून कळालेलं. ज्या दिवशी आपल्याला या संसाराचं खरं स्वरूप कळेल त्या दिवशी तुम्ही आम्ही कोणी संसारात थांबणार नाही. बघा एका गावामध्ये एक शिक्षक आले. शिक्षक आल्यानंतर 2-4 महिने निघून गेले आणि 2-4 महिने निघून गेल्यानंतर त्या शिक्षकाचा पोरांचा जिव्हाळा लागला. आणि जिव्हाळा लागल्यानंतर एक तीळ संक्रांत सारखा मकर संक्रांत सारखा एक सण आला. सण आल्यानंतर पोरांना असं वाटलं 4 महिने झाले गुरुजी एकटेच गावात राहतात, हाताने स्वयंपाक करतात, जेवण करतात, झोपतात. म्हटले यांनी गोडधोड काही खाल्लं नाही. म्हटले संक्रांतचा सण आहे म्हणून काहीतरी गोड गुरुजीला नेलं पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी गुरुजीला सांगितलं, म्हटले गुरुजी उद्या सण आहे, मग उद्याचं जेवण म्हटले माझ्याकडनं. पोरग घरी आला, आईला सांगितलं, म्हटले मी गुरुजीला सांगितलं विको कमी करा. गुरुजीला सांगितलं उद्याचं जेवण. मग त्यावेळेला आई सुद्धा खुश झाली. अरे म्हटले तुझे गुरुजी आहेत, मग नक्कीच म्हटले उद्या आपण त्यांना जेवण करू. मग काय करायचं? म्हटले आई आपल्या घरी 5-7 म्हशी आहेत. मग म्हटले सुंदर अशी बासुंदी बनव. आणि बासुंदी बनव म्हटले उद्या गुरुजीला बासुंदीच जेवण दे. 4-5 महिने झाले म्हणे गुरुजीनं काहीच गोड खाल्लं नाही. मग आई सुद्धा खुश होती. आईने दुसऱ्या दिवस सकाळी अर्थातच ती बासुंदीसाठी सगळं सामान आणलं. बासुंदीसाठी अर्थात दूधही जमा केलं, ते चुलीवरती ठेवलं, तापवलं, बासुंदीमध्ये जे असणारं सगळं मटेरियल टाकलं. आणि मटेरियल टाकल्यानंतर जे गरम बासुंदी आहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवली. बाजूला ठेवल्यानंतर अर्थातच ती बासुंदी विठ्ठल विठ्ठल आईने बाजूला ठेवून दिली. आई गेली शेजारच्या घरी. शेजारच्या घरी गेल्यानंतर 11 वाजले. पोराला असं वाटलं आता गुरुजीला भूक लागली असेल. गुरुजी घरी आलं, पोरग घरी आलं. आईला आवाज दिला, आई घरात दिसत नव्हती. मग पोरग, आताचे पोरं खूप हुशार आहेत. पोराने स्वतःच टिफिन काढला आणि सगळं साहित्य त्या टिफिन मध्ये भरलं. भाजी पोळी नाही का, भात भजे सगळं टाकलं आणि बासुंदी शोधू लागला. पण आईने ते बासुंदी एका मडक्यामध्ये ठेवली होती, बाजूला ठेवून दिलेली होती. पोराला असं वाटलं आईने मडक्यामध्ये बासुंदी ठेवली, बासुंदी चांगली आहे. पोराने ते मडकं घेतलं, डबा घेतला आणि गुरुजीकडे निघाला शाळेच्या दिशेनं. शाळेजवळ आला, गुरुजीला आवाज दिला, गुरुजी. गुरुजी म्हटले काय रे? म्हटले डबा आणला. गुरुजी म्हटलं गड्या 11 वाजले, डब्याचीच वाट पाहत होतो. हे म्हटले. गुरुजीनं आतमध्ये घेतला, डबा पुढे ठेवला, पण गुरुजीनं डबा बाजूला सोडला आणि बासुंदीचा वासच गुरुजीच्या नाकात एवढा बसला. म्हटले अगोदर बासुंदी घ्यायची. गुरुजीला वाटलं बासुंदी खूप छान असली पाहिजे, पण ती मडक्यात होती. गुरुजीनं 1 ग्लास भरून घेतला आणि पोराला प्रश्न केला, काय रे? म्हटले बासुंदी खूप छान आहे पण मडक्यात कशी रे? हा म्हटलं मी आईला विचारलं नाही, मी विचारून येतो, तोपर्यंत थांबा. गुरुजीला मोह आवरला नाही. गुरुजीने 1 ग्लास घेतला.
बासुंदीचा एक ग्लास घेतला, दुसरा ग्लास ओतला. गुरुजीला असं वाटलं दुसराही घ्यायचा, पण पोरगं घरी गेलेलं होतं. कशासाठी? बासुंदी मडक्यात का टाकली हे विचारण्यासाठी. पोरगं घरी आला, आईला विचारलं, आई अगं म्हटले बासुंदी खूप छान झाली, मग पण म्हटलं ती मडक्यात का टाकली? आईने सांगितलं, अरे म्हटले बाळू, बासुंदी म्हणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवली. तेवढ्यामध्ये आपल्या गल्लीतलं खरुजेल कुत्रा आलं, त्याने त्या बासुंदीला तोंड लावलं. म्हटले ते बासुंदी उष्टी झाली. मग आता उष्टी झालेली बासुंदी इकडे तिकडे फेकून दिल्यापेक्षा म्हटले तुझ्या आबाचं जे खोकला टाकण्याचं मड काय म्हटले त्या मडक्यात ते बासुंदी ठेवली, बाजूला ठेवून दिली. काय झालं रे? तो म्हणला आता काही माझं खरं बा. अशी धूम ठोकली, गुरुजी गुरुजी गुरुजी. तोपर्यंत गुरुजीने एक ग्लास, दुसरा ग्लास गुरुजीच्या हाती आहे. तुमच्या गावचे गुरुजी नाहीत, तुम्ही काही एवढे सरमू नका. गुरुजीनं ग्लास हाती धरलेला होता. पोरगं गेलं, म्हणले गुरुजी बासुंदी घेऊ नका. म्हटले का रे? म्हटले अजिबात घेऊ नका. म्हटले का घेऊ नका? हो म्हणले आईनं बासुंदी थंड होण्यासाठी बाजूला ठेवली, ते खरुजेल कुत्र्यानं चाटली, पिली, उष्टी झाली. आणि म्हटले आबानं म्हणून आबाच्या मडक्यात आईनं ती बासुंदी टाकली. गुरुजी म्हटले गडा म्हणूनच तर एवढी घट्ट आहे रे. मला वाटलं एवढा बत्ताशी कसे काय याच्यावर. म्हटले म्हणूनच बासुंदी एवढी घट्ट आहे. आता बासुंदीचा विषय सोडून द्या. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आता त्या गुरुजीला किती रुपये दिले किंवा किती आग्रह केला म्हणजे राहिलेली बासुंदी गुरुजी घेतील? हा काय वाटतं तुम्हाला? किती लाख रुपये दिले गुरुजी? 1 लाख घ्या आणि 1 ग्लास घ्या, घेतील का गुरुजी? बरं अगोदर घेतली नाही का? अगोदर गुरुजीनं 1 ग्लास संपवला, पण आता ते 1 गोट सुद्धा घेणार आहेत. काय घेणार नाही? कारण बासुंदीचं खरं स्वरूप गुरुजीला कळालं. मग ज्या दिवशी या संसाराचं खरं स्वरूप तुम्हाला कळेल, मग तो या संसारात राहणार नाही. तेच तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच आणि रोकडे रोमांच कंठदाटे सोडविल माझा. स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. झालेली सेवा आपल्याला याच ठिकाणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायचे. अतिशय भव्य दिव्य असं नियोजन आहे. मला ज्यांनी या ठिकाणी निमंत्रित केलं, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी नाही का, सर्वांच्या सहयोगातून या ठिकाणी मला निमंत्रण दिलं गेलं. अतिशय सुंदर अशी बालगोपाल भजनी मंडळ आहे. गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, विनेकरी बाबा आहेत, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. पहिल्या दिवशी तसं तर काही झालं नाही, सगळं व्यवस्थितच आहे. सुरुवातीला वाटलं थोडं कुमकुम काढताना, पण उद्यापासून आता त्यांनाही सराव होईल, कीर्तन करायलाही सराव होईल. मृदंगाचार्य वगैरे सगळ्यांची म्हणजे काल्यापर्यंत तुम्हाला वाट पाहण्याची गरज नाही, उद्या लागून जाईल. उद्या व्यवस्थित साऊंड सिस्टीम लागून जाईल आणि काहीच हरकत नाही. थंडीच्या हिशोबानं माणसं सुद्धा खूप आहे. थंडीच्या हिशोबानं नाही, एवढ्या थंडीमध्ये घरातून बाहेर निघायला नाकी न घेतात. पण तुम्ही इथपर्यंत आलात, सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जवळजवळ सगळी परिचित, जवळजवळ अर्धी मंडळी माझ्या परिचित आहे या ठिकाणी. आमचे मामा सुद्धा आहेत, आजी, मावशी, आत्या, नाही का, बरेच अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. न्यूनते कृती अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे गुण तसे पायाच्या प्रसादे काही बोलू नये क्षमा करणे संते नो या व्यक्ती तुमच्या गोपेचे पोषणे जन्मो जन्मे तू कामने करविले तैसे केले कटकड वाकडे का नीट देव जाणे किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले एथ माझे जे उरले पायी कपन काही जर चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीची दोष, बरोबर असेल ते गुरुवरायांचं सद्गुरू भोजने महाराजांच्या चरणी, सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल सर्व भाविक भक्तांना सूचना, उद्या रात्री ठीक 8:30 ते 10:30 हरिभक्त परायण योगेश महाराज पाचपोर अडगाव यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा. ज्ञानदेव